ही घटना राहुल धीरज पाटील यांच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय दिवस ठरणार होती. जर तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. राहुल धीरज पाटील 26 वर्षाचा जळगावचा एक मध्यमवर्गीय तरुण, जो आपल्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याने शिक्षण पूर्ण करून एक खाजगी नोकरी सुरू केली होती. तिथे त्याला चांगला पगार मिळत होता आणि तिथे ते भक्कम बसला सुद्धा होता. आता त्याला आपल्या आयुष्यात एक जोडीदार हवा होता, जो त्याच्या आयुष्याचा आधार बनू शकेल. घरच्यांनी काही स्थळ पाहिली होती, पण राहुलला स्वतःच्या पसंतीने जोडीदार निवडायचा होता. एके दिवशी मोबाईलवर स्क्रॉल करत असताना त्याला फेसबुकवर एक फ्रेंड रिक्वेस्ट आली. दिशा शर्मा नावाच्या मुलीची प्रोफाईल पाहिली. गोड आणि निरागस चेहऱ्याची दिशा राहुलला आवडली. त्याने फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली आणि दोघांमध्ये हळूहळू गप्पा सुरू झाल्या. काही दिवसातच राहुलला जाणवले की दिशा त्याच्यासाठी परफेक्ट जोडीदार असू शकते. दिशा दिसायला सुंदर होतीच, पण हुशार आणि बोलायलाही गोडवा होता. त्यांचं नातं इतकं घट्ट झालं की दिशाने स्वतः राहुलला लग्नासाठी विचारलं. राहुल आधी थोडा गोंधळला, पण दिशाच्या विश्वासासह वागण्यामुळे त्यानेही होकार दिला. फक्त 15 दिवसातच लग्न ठरलं. राहुलच्या वाढदिवसाच्या दिवशी लग्नाचा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पाडला. संपूर्ण कुटुंबाने आनंदाने तयारी केली आणि पारंपरिक पद्धतीने लग्न लावले. राहुलच्या आईवडिलांनी दिशाला आपल्या सुनेप्रेमाने स्वीकारलं आणि कुटुंब आनंदात सुरू होतं. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी नवविवाहित जोडपं देवदर्शनाला गेलं. सगळं अगदी स्वप्नासारखं चाललं होतं. राहुलला नव्या संसाराची स्वप्न पडत होती, पण त्या रात्री त्याची आयुष्याचा सर्वात मोठा धक्का त्याची वाट पाहत होता. राहुलच्या कुटुंबाने मधुचंद्रासाठी खास तयारी केली होती. खोली फुलांनी सजवली होती. हळूवार सुवास दरवळत होता. राहुल आनंदात होता. हळूहळू तो दिशाच्या जवळ गेला आणि तिला हात लावताना प्रेमाने पकडले. पण दिशा काही अस्वस्थ वाटू लागली. तिने हात झटकला आणि अचानक म्हणाली, "मी खूप थकली आहे, मला झोपायचं आहे." राहुल गोंधळला. "अगं काय झालं? तू ठीक आहेस ना?" दिशाच्या चेहऱ्यावर दडपण स्पष्ट दिसत होते. तिने चाचरत उत्तर दिलं, "माझ्या शरीरात काहीतरी विचित्र वाटतंय, कृपया माझ्यापासून दूर राहा." राहुल पूर्णपणे चक्रावला. त्याने तिला समजवण्याचा प्रयत्न केला, पण दिशा अचानक मोठ्याने ओरडली, "माझ्या जवळ येऊ नको." आणि तिने राहुलला खोलीबाहेर काढून दिलं. राहुलला काही समजेनासं झालं. जोडीदार म्हणून स्वीकारलेल्या व्यक्तीचं अचानक असं वागणं त्याला अनकाळी धक्का लागला. तो अचानक पुन्हा खोलीत गेला आणि थेट विचारलं, "हे सगळं काय सुरू आहे? तू मला सत्य का सांगत नाही?" तेव्हा दिशेने कापऱ्या आवाजात एकच वाक्यात उत्तर दिलं, "मी मुलगी नाही, मी तृतीयपंथी आहे." हे ऐकताच राहुल सुन्न झाला. त्याच्या डोळ्यासमोर अंधार आला. जिच्यावर त्याने मनापासून प्रेम केलं, जिच्यासोबत भविष्याची स्वप्न पाहिली, ती प्रत्यक्षात तृतीयपंथी होती. गोंधळून राहुल ओरडला, "हे तू काय केलं? का केलं? तू मला का फसवलंय?" दिशा डोळ्यात पाणी आणून म्हणाली, "माझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता. मला समाजात एक मुलगी म्हणून जगायचं होतं, म्हणून मी हे पाऊल उचललं." राहुलला आता काहीच ऐकायचं नव्हतं. त्याने तात्काळ घरच्यांना बोलावलं. संपूर्ण कुटुंब हादरलं. त्यांनी लगेच रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी चौकशी सुरू केली आणि सत्य बाहेर आलं. हा विषय थेट न्यायालयात गेला. राहुलला वकिलांनी दावा दाखवला. त्यांनी कोर्टात सांगितलं की दिशाने राहुलला फसवलं आहे. ती तृतीयपंथी असून तिने स्वतःला मुलगी असल्याचं भासवलं आणि राहुलशी लग्न करून त्याच्या आयुष्याची फसवणूक केली. डॉक्टरी अहवाल आणि पुरावे पाहिल्यानंतर प्रथम श्रेणी न्यायाधीशांनी न्यायालयात दिशाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. राहुलच्या आयुष्यात हा एक मोठा धक्का होता. तो मानसिक तणावात गेला. त्याला समाजात आपली आबरू वाचवायची होती. त्याने ज्याच्यावर विश्वास ठेवला तिनेच त्याचा विश्वासाचा गैरफायदा घेतला होता. ही घटना फक्त राहुलसाठीच नव्हे तर संपूर्ण समाजासाठी एक मोठा धक्का होता. सोशल मीडियावर ओळखी वाढतात, प्रेम होतं आणि लोक झटपट लग्नाचे निर्णय घेतात. पण जर नात्यात पारदर्शकता नसेल तर अशा धक्कादायक गोष्टी घडू शकतात. राहुलनेही लढाई फक्त स्वतःसाठी नाही तर अशा प्रकारच्या फसवणुकीपासून इतरांना सावध करण्यासाठी लढली. त्याने हा संदेश दिला की कुठल्याही नात्यात पारदर्शकता आणि विश्वास सर्वात महत्त्वाचा आहे.
विवाह ही दोन व्यक्तींची नव्हे तर दोन कुटुंबाची जबाबदारी असते. त्यामुळे कुठल्याही नात्यात योग्य चौकशी करूनच पुढे जावे. आजच्या डिजिटल युगात फसवणुकीचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे तरुणांनी अशा प्रकरणामध्ये योग्य ती काळजी घ्यावी. चौकशी करूनच पुढचं पावलं उचलावं, नाहीतर एका चुकीच्या निर्णयामुळे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. अशा अजून सत्य घटनांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा.